पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्मदेव, गुरु विष्णू, गुरु महेश, एवढंच नाही तर गुरु साक्षात परब्रह्म ते गुरुचं स्वरूप. बरोबर आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानाचा सुपात्र तया चरिता महापुण्यराशी. नमस्कार माता श्री गुरु ज्ञानेश्वराजी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. म्हणजे वसुदेव पुत्र, तसंच देवकीला परमानंद देणारा असा जो भगवान श्रीकृष्ण, त्याला आम्ही वंदन करतो. आज गोकुळाष्टमी म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून जन्माष्टमी आपण दरवर्षी साजरी करतो. मागच्या वर्षी सुद्धा आपण जन्माष्टमी याच दिवशी साजरी केली होती. दुसरी महत्वाची गोष्ट, आज ज्ञानेश्वर माऊली जयंती आहे. ही दुसरी पर्वणी. कोणाची जयंती आहे? ज्ञानेश्वर माऊलींची जयंती आहे. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात आनंदाची गोष्ट, आपल्या मालिकेमध्ये जे लक्ष्मण बाबा आहे यांची आज पुण्यतिथी आहे. बरोबर आहे. हे तीनही गोष्टी एकत्र आल्यामुळे आजचा हा गोकुळ अष्टमीचा दिवस विशेष आनंदाचा आहे. म्हणजे हंस ब्रह्मा अत्री दत्तात्रय नारायण आणि नारायण स्वामीचे आपले लक्ष्मण बाबा, त्यांची सुद्धा आज काय आहे? जयंती आहे, जन्मदिवस आहे. त्याच्यामुळे ही सर्व पर्वणी आज महत्वाची आहे. म्हणून हे पर्वणी लक्षात घेऊन आपण या ठिकाणी योगेशच्या घरी, बरोबर आहे, अल्पेशच्या निमंत्रणावरून या ठिकाणी सर्वजण जमलो. बरोबर आहे. कारण ज्याला ओढ असते परमार्थाची, तो परमार्थात कधीही कसर ठेवत नाही. नाही काय हरकत नाही. ठीक आहे. आज आपल्याला या निमित्तानं, कृष्णाष्टमीच्या निमित्तानं, जन्माष्टमीच्या निमित्तानं आज आपल्याला
अमृतानुभवामधलं दुसरं प्रकरण आणि त्याच्यामधला 9, 10, 11 या 3 श्लोकाचं वर्णन करायचं आहे. पहिलं शिवशक्ती समावेशन झालेलं आहे अमृतानुभवातलं. त्याच्यानंतर आपलं गुरुस्तवन चालू आहे, बरोबर आहे. तर याचं वर्णन आपल्याला 9, 10, 11 या 3 श्लोकाचं वर्णन करायचं आहे. तर जयाचेनी अनवसरे द्रष्टाल ते दृश्याचे मोहिरे, जो भेटत केवसरे बहुरूपची. अमृतानुभवामधलं दुसरं प्रकरण, तिच्यामधला हा 9वी ओवी. श्री गुरुची भेट नाही झाली, गुरुची भेट झाली नाही तर द्रष्ट्याकडे धाव घेतो. महत्वाची गोष्ट आहे. जर गुरुची भेट झाली नाही तर तो द्रष्टा असतो, हा दृश्याकडे धाव घेतो. द्रष्टा दृश्याकडे धाव घेतो. द्रष्टा म्हणजे आत्मा, दृश्य म्हणजे डोळे. तो आत्मा या खिडकीतून पाहतो दृश्याला. म्हणजे जे दृश्य आहे ते सर्व नाशिवंत आहे हे आत्मा न कळल्यामुळे त्याला समजतच नाही. ज्याला आत्मा कळला तो द्रष्टा दृश्याकडे कधी पाहतच नाही, कारण त्याला गुरुची भेटच नाही. जोपर्यंत गुरुची भेट होत नाही तोपर्यंत द्रष्टा हा दृश्याकडे धाव घेतो. दृश्याकडे म्हणजे जे जे दिसेल ते सर्व नाशिवंत आहे हे त्याला कळतच नाही, कारण तो पाहतो दृश्याकडेच. जेवढं दृश्याकडे पाहतो ते सर्व काय नाशिवंत आहे. मग तो द्रष्टा काय करतो, दृश्याकडे धाव घेतो. याचा अर्थ असा की जीवात्मा हा दृश्याला भोग्य मानून संसार करतो. जो जीवात्मा असतो हा जीवात्मा दृश्याला काय करतो, भोग्य मानतो आणि त्याच्याबरोबर संसार करतो. कारण त्याची धाव काय, फक्त संसाराकडे, बरोबर आहे. फक्त दृश्याकडे धाव असल्यामुळे त्याचा संसार सुटत नाही. तो संसारच करत बसतो, कारण तो जीवात्मा दृश्याला भोग मानून, कारण तो दृश्यालाच भोग, जे दिसते त्यालाच भोग मानतो. म्हणजे कानानं वाईट ऐकतो, डोळ्यानं वाईट पाहतो, तोंडानं वाईट बोलतो, जे काय असेल नसेल संसार करतो. जेवढं काही दिसते हे सर्व काय नाशिवंत आहे. म्हणजे तो जीवात्मा दृश्याला काय मानतो, भोग्य मानतो आणि संसार करतो. आणि ज्या श्री गुरुची भेट झाली असता, ज्या वेळेस सद्गुरूची भेट होती, शिष्याची सद्गुरूची भेट होतो, शिष्य ज्या वेळेस सद्गुरूला भेटतो किंवा गुरु ज्या वेळेस शिष्याला भेटतात त्यावेळेस द्रष्टा, दर्शन आणि दृश्य हे संपून जाते. तिथं द्रष्टाही राहत नाही, तिथं दृश्यही राहत नाही आणि तिथं दर्शनही राहत नाही. कारण भोगता, भोग्य आणि भोग हे सर्व बहुरूप जे असतात हे सर्व संपून जातात. याचा अर्थ संपत नाही, बाधित होतात. भोग कुणाला सुटले नाही. दृश्य पाहण्याचं कोणाचं संपलं नाही. आता तुमचं पाहण्याचं संपलं काय, मी पाहूनच राहिले, कारण देह आहे ना, आहे का नाही. मग हे जे भोगता, भोग्य आणि भोग आहे हे बहुरूप त्याचं संपून जाते. म्हणजे काय होते, नाहीच नाही होत, ते बाधित होऊन जाते, त्याचा बाध होतो. आता बाध कसा होतो हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. कसा बाध होतो पुन्हा सांगतो. लक्षात नसेल तर कबड्डी खेळतो. आता कबड्डी खेळल्यानंतर एक मनुष्य पुढे राहतो कबड्डी म्हणत, आणि तो काय येतो, 2-3 जण मारून येतो. मारल्यानंतर ते 3 जण काय होतात, आऊट होतात. बरं, आऊट झाले म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, मेले. यानं 3 जण मारले. आता खरंच मेले का ते,
हा हा, कारण इकडचे 2 जण मेल्यानंतर ते 2 जण उठतात, म्हणजे मरत नाही. ते काय होता, फक्त त्याचा बाद होतो. काय होतो त्याचा, फक्त बाद होतो, मरत नाही. बरोबर आहे. ते फक्त काय होतात, बाधित होता. म्हणजे द्रष्टादर्शन आणि दृश्य हे फक्त बाधित होतात. म्हणून आमची ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्या श्री गुरुच्या भेटीच्या पूर्वी, ज्या वेळेस आम्हाला सद्गुरूची भेट झाली नाही, भेट होण्याच्या अगोदर द्रष्टा हा दृश्याच्या मागे धावत होता. पण जग पा कशाच्या मागे धावून राहिलं, दृश्याच्या मागे. अहो जग सर्व दृश्याच्याच मागे धावून राहिलं. डोळ्यानं काय पाहतो, कानानं काय ऐकतो, तोंडानं काय बोलतो, काय कर्म करतो, चांगले करतो, वाईट करतो, काय असेल नसेल ते. कारण का सद्गुरूची भेट नाही, गुरुची भेट नाही, म्हणून तो दृश्याच्या मागे धावतो. जे नाशिवंत आहे, या नाशिवंत जगाकडे पाहतो आणि चालतो आणि संसार करत राहतो. शेवटपर्यंत मरेपर्यंत तो दृश्याकडे पाहतच राहतो आणि संसार करतच राहतो. आणि शेवटी अविद्येमध्ये, मायेमध्ये अडकून तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये दुःख भोगत राहतो. म्हणून गुरुच्या भेटीच्या पूर्वी द्रष्टा हा दृश्याच्या मागे धावत होता, आणि ज्या वेळेस त्याला गुरुची भेट होता क्षणीच, गुरुची भेट झाली आणि गुरुची भेट होता क्षणीच त्याची धाव संपून जाते, त्याची दृष्टी बदलते. गुरुची भेट झाली की त्याची दृष्टी काय होते, बदल. मग दृष्टी बदलणं महत्वाची आहे. गुरुची भेट झाल्यानंतर जर दृष्टी बदलली नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. म्हणून गुरुची भेट झाल्यानंतर त्याची जी धाव आहे, दृश्याची धाव, ही काय होते, संपून जाते. म्हणजे काय होऊन जाते, नाहीशी होते. कारण तो दृष्टाला पाहतो, द्रष्टाला पाहतो, म्हणजे आत्म्याला पाहतो. दृश्याचा तिथं संबंध येत नाही. आता दृश्याचा जर संबंध येत नाही, बरोबर आहे, तर दर्शनाचा संबंध येईल काय, येईल का संबंध, संबंध येऊ शकत नाही. आता आजच मी एका बुवाच्या पाहिलं, काय एक 30 सेकंद पाहिल्याचे, खाली लिहिलेलं होतं श्रीकृष्णाचा आत्मा हा देह होता. आता मला सांगा, आत्मा आणि देह एकी अलग, एकी अलग. अरे शेंबडा पोरला सांगेल, शेंबडा, त्याच्या नावातून, ज्याच्या नाकातून लोळ्या लोंबतात, तो सांगेल आत्मा अलग, देह अलग. मग श्रीकृष्णाचा आत्मा देह कसा, त्यानं विश्लेषण केलं त्या महाराजानं. कसं की भगवंताचे म्हणजे श्रीकृष्णाचे जे काय म्हणता नाम, दिव्य नाम आहे, दिव्य रूप आहे, दिव्य लीला आहे, दिव्य कथा आहे, आणि त्या असल्यामुळे त्याचा जो देह आहे हा देहच आत्मा आहे. मग आता देह आत्मा कसा होईल, कारण आत्मा जसं देह दिसतो, बरोबर आहे, जोपर्यंत भगवंत होते तोपर्यंत देह दिसत होता. मग भगवंतानं अवतारी पुरुषानं देह सोडला का नाही. जरी दिव्य कर्म होते, जरी दिव्य कथा होत्या, दिव्य लीला होत्या, तरी त्यांना देह सोडावाच लागला. मग तो आत्मा देह कसा झाला, कसा काय होईल, कारण आत्म्याचा आणि देहाचा संबंध नाही, काही घेणं देणं नाही आत्म्याला त्या देहाशी, देहाशी आत्म्याला. मग तो संत असो, ऋषीमुनी असो, जपी तपी असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, संसारी असो, कोणी असो, काही संबंध, आत्म्याचा आणि देहाचा काहीही संबंध नाही. आणि असं जो म्हणतो त्याची धाव दृश्याकडेच असते. तो दृश्याकडेच पाहिजे, आत्म्याकडे झालं पाहिजे. अरे आत्माच जर कळला नाही तर तो त्याची धाव कुणीकडे राहणार आहे. मला जरा नवलच वाटलं
की श्रीकृष्णाचा आत्माच देव कसा. अरे आत्म्याचा आणि देहाचा संबंध येतच नाही. कधी 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 आलाच नाही, आलाच नाही, येणारही नाही. कठीण आहे. आणि आम्ही चांगलं ताण घेऊन ऐकतो. मी ऐकलं 30 सेकंद बंद करून टाकलं. कारण त्या पटणाऱ्या गोष्टी नसतात. काही काही गोष्टी पटणाऱ्या नसतात. पण ह्याच्यातलं तुमचं एखादं असलं तर मस्त मस्त ऐकलं असतं. हा पाहत मस्त सांगितलं. याचं कारण काय? अक्कल अक्कल कमी. तुम्हाला सुद्धा ऐकणाऱ्यांना ऐकलं असतं की नाही? ऐकलंच असतं. मला ह्याने विचारून अरे मी तुम्हाला सर्वांना ओळखतो बरोबर, कोण कसं आहे. हा कठीण आहे. बर, मग श्री गुरु भेट होण्यापूर्वी एक स्थिती असते. श्री गुरु होण्यापूर्वी, श्री गुरुची भेट होण्यापूर्वी एक स्थिती असते आणि नंतर दुसरी स्थिती निर्माण होते. पहिली स्थिती त्याची गुरु भेटायच्या अगोदरची स्थिती अलग असते आणि सद्गुरूची भेट झाल्यानंतर त्याची स्थिती अलग असते. त्यात भेटीपूर्वीची जी स्थिती असते ती सभय असते. श्री गुरुची भेट होण्याच्या अगोदर त्याची जी स्थिती असते ती सभय असते. सभय म्हणजे भयासहित, भीतीसहित. त्याला भीती वाटते, भीतीदायक असते ते, कारण गुरुची भेटच नाही. मग गुरुची जर भेट नाही तर त्याला भीती वाटणारच आहे. तो सभय होणारच आहे. त्याची स्थिती सभय राहणारच आहे. स म्हणजे भय, भय म्हणजे भीती, सभय म्हणजे भीती सहित. त्याची भीती जात नाही, कारण त्याला अभयच मिळालं नाही. अभय मिळालं नाही म्हणून त्याची स्थिती सभय. गुरुची भेट झाली की त्याची स्थिती अभय होते. अभय म्हणजे नाही, भय त्याला कोणत्याच प्रकारची भीती राहत नाही, त्याला अभय म्हणतात. आणि जी स्थिती नंतर जी स्थिती होते ती अभय स्थिती असते. गुरुची भेट व्हायच्या अगोदर सभय स्थिती आणि गुरुची भेट झाली की त्याच्यानंतर त्याची जी स्थिती असते ही अभय असते. बरोबर आहे. आणि तोच अभयाच्या स्थितीत पोहोचत असतो. मग सभय स्थिती, ज्याच्या ठिकाणी सभय स्थिती असते, सभय स्थिती म्हणजे भीतीची स्थिती, भीती सहित ज्याची स्थिती असते, ज्याची भीती नाहीशी होत नाही, तो बद्ध. तो बद्ध, बद्ध म्हणजे बांधलेला. बांधलेला म्हणजे संसार चक्रात अडकलेला. संसार चक्रात अडकलेला म्हणजे सुख दुःख भोगणारा. कारण त्याची स्थिती सवय असते. सवय असते म्हणून बद्ध, म्हणून तो बांधलेला आहे, म्हणून तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेला आहे. आणि उभय स्थिती म्हणजे मुक्त, कारण त्याला कधीच भीती नाही. त्याला माहित आहे मी हा देह सोडल्यानंतर, केव्हाही हा देह सोडल्यानंतर गुरुची भेट मला झाली, मी केव्हाही देह सोडल्यानंतर माझ्या ठिकाणी भीतीचा लवलेश राहणार नाही, म्हणून माझी स्थिती अभय आहे, मला कोणत्याच प्रकारची भीती नाही, म्हणून मी मुक्त आहे. तो जगाकडे पाहतो, तो अभय स्थितीतच पाहतो, कारण तो मुक्तच असतो, मुक्तच आहे तो. कधीही त्यानं शरीर सोडलं तरी तो मुक्तच आहे, कारण त्याला पाठबळ कोणाचं असतं? सद्गुरूचं पाठबळ असते, म्हणून तो मुक्त असतो. सद्गुरूचं पाठबळ कमी झालं की तो पुन्हा पूर्वस्थितीवर येतो, आपल्या आपल्या ठिकाणावर येतो आणि पुन्हा सभय स्थितीत पोहोचतो. सद्गुरूचं पाठबळ हे मरेपर्यंत असणं महत्वाचं. केला गुरु झालं आमचं काम आटपलं. हा, जोपर्यंत हाडा मासाचा हा देह आहे तोपर्यंत गुरुकडे कोणत्या नजरेनं पाहायचं ते ज्याचं त्यानं ठरवायचं. सभय स्थिती आणि अभय स्थिती याला म्हणतात. कारण आत्मा जर अखंड आहे
अमर आहे, व्यापक आहे, हे जर कळलं, मनुष्य कुठे जाणार हो? आत्मा सर्व व्यापक आहे. या ब्रह्मांडाला पोचूनही ब्रह्मांडाच्या बाहेर, बरोबर आहे, सर्व व्यापक असा आत्मा आहे. आता आत्मा जर सर्व व्यापक असला, अनंत असला, तर तो कुठे जाणार? कुठे जाणार? तो त्या स्वरूपाशी तो एकरूपच होणार. मग आता त्या स्वरूपाशी जर एकरूप होणार, तर मग त्याला भीती कशाची? काय संबंध आहे भीतीचा? कारण त्याच्या पाठीमागे सद्गुरूचं बळ असते, सद्गुरूची काय असते? शक्ती असते. त्याच्यामुळे अभय स्थिती त्याची निर्माण होते. मग भय निर्माण होण्याची कारण 3. भय निर्माण होण्याची कारण किती आहे? आता त्याला भय का निर्माण होते? तो सुखदुःखात का पडतो, का अडकतो? तर त्याची कारण 3 आहे. एक, स्वविरोधी असावा. स्वविरोधी असा, स्वतःच्या विरोधी आहे. एक म्हणते तर हो म्हणते, एक पण नाही म्हणते, एक पण हो म्हणते, एक म्हणजे स्वतःच्या विरोधी. कारण आत्म्याची ओळख नाही म्हणून तो स्वतःचा विरोध करतो. वास्तविक त्याचा काही संबंध नाही, कारण तो स्वविरोधी असतो म्हणून त्याच्या ठिकाणी भय निर्माण होते. दुसरी गोष्ट, स्वश्रेष्ठ असावा. तो स्वतःला श्रेष्ठ समजतो. मी देह आहे का नाही? आता काय सुरू आहे अधिवेशनात? काय सुरू आहे? स्वश्रेष्ठ, मी तर श्रेष्ठ, आता सुरू आहे. ते शिवसेनेवाले म्हणतात मी श्रेष्ठ, ते शिंदेगड म्हणतात मी श्रेष्ठ, आणि ते काय कोणते राष्ट्रवादी म्हणतात मी श्रेष्ठ. अरे कशाचे श्रेष्ठ? तुम्हाला देवच भेटला नाही तर तुम्ही श्रेष्ठ कशाचे? तुम्ही श्रेष्ठत्वच नाही तुमच्यामध्ये. असाल तुम्ही मंत्री, असाल तुम्ही काही असाल, राजे असाल, महाराजे असाल, कोणीही असाल, नाही आत्म्याची ओळख नाही ना, मग तुम्ही श्रेष्ठ नाही. तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता. कारण तुमच्या ठिकाणी असलेला अहंकार मीपणा हा कधी नाहीसा होत नाही, होणारही नाही. कारण आत्म्याची ओळखच नाही. गुरु भेटल्यानंतर आत्म्याची ओळख होते. त्याच्यानंतर हे 3 प्रकारचे ज्या भीती असतात, हे भय असते, हे भय नाहीच होते. मग पहिलं भिण्याचं कारण काय? भय निर्माण होण्याचं कारण स्वविरोध, दुसरा स्वश्रेष्ठ असावा, आणि तिसरा स्वभिन्न असावा. स्वभिन्न मी आणि देह हे अलग अलग आहे असं मानणारा. अलग अलग आहे ना, हे अलग अलग आहे की एक आहे? अलग अलग आहे. मग तो काय म्हणतो? मीच म्हणजे मानतो का त्याला? फक्त देहाला, आत्म्याला मानत नाही. आणि म्हणून त्याला त्याच्या ठिकाणी भीती निर्माण होते. इतके कारणे असले म्हणजे भय निर्माण होत असते. हे 3 कारण आहे म्हणून मनुष्य ठिकाणी भय निर्माण होते आणि तो दुःखामध्ये अडकतो. मग पण मुक्त पुरुषाच्या ठिकाणी हे 3 कारणे नसतात. अरे जो मुक्त असतो, जो कधी बद्धच असत नाही, त्याच्या ठिकाणी 3 कारणे नसतातच. हे 3ही कारणं नाहीसे होतात. म्हणून तो अभय स्थितीत असतो. मी कधीही गेलो, कधीही शरीर सोडलं, कधीही मेलो, कधीही गंडारलो, म्हणजे खलास झालो, देह नाहीसा झाला, तरी त्याची स्थिती कशी असते? अभय. अभय. त्याला भीतीच नसते. कारण त्याला माहित आहे हे शरीर सुटल्यानंतर या ब्रह्मस्वरूपाशी तो एकरूपच होतो. कारण दुसरं त्याला ठिकाणच नाही. जाईल कुठं? तो परमात्मा जर ओतप्रोत आहे, आत्मस्वरूप जर या ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, बरोबर आहे, आणि त्यानं जर शरीर सोडलं तर जाईल कुठं? कुठं जाणार आहे? कुठं जाऊ शकत नाही. त्या स्वरूपाशी येत नाही. कुठेही गेला तरी त्या स्वरूपाशी एकरूप आहे. आणि बद्ध पुरुषाच्या ठिकाणी हे 3 कारणं असतात म्हणून त्याला भीती वाटते. म्हणून तो सभय स्थितीत असतो. अशा 2 स्थिती या ओवीतून ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवलेल्या आहेत. मग जयाचेनी काय? माऊलीचा ओवीमधला एक एक शब्द हा महत्वाचा आहे. जयाचेनी म्हणजे ज्या श्री गुरुच्या अनवरसरे, म्हणजे पूर्वी द्रष्टा म्हणजे आत्मा,
त्याची दृश्याकडे धाव होती. गुरुची भेट झाली नाही त्यावेळी त्याची धाव कोणीकडे होती? दृश्याकडे होती. द्रष्टाची धाव दृश्याकडे होती. त्याचे कारण द्रष्टा भोक्ता झाला. द्रष्टाला त्यांना भोक्ता बनवलं. द्रष्टाच भोक्ता झाला आणि तो भोक्ता झाला म्हणून त्याची धाव दृश्याकडे गेली. समजून राहिलं का नाही? एका लावलं द्रष्टान दृष्टान दर्शन समजून राहिलं ना? हा हा. त्याचे कारण द्रष्टा भोक्त झाला की तो दृश्याकडे धाव घेतच असतो. द्रष्टा भोक्ता झाला की तो त्याची धाव कुणीकडे असते? दृश्याकडे असते. कारण तो भोक्ता होतो ना. हे भोगायचं ते भोगायचं ते भोगायचं ते भोगायचं ते भोगायचं आणि तो दृश्याद्वारे पाहतो. कशाच्या द्वारे? हा, दृश्याद्वारे पाहतो, डोळ्याद्वारे पाहतो. आणि डोळ्याद्वारे पाहिलं की मग त्याला दर्शन होते. हा छान आहे. खरं नाही काही खरं नाही. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे त्रिपुटी त्याची बाद होऊन जाते. हे त्रिपुटी शिल्लक नाही राहत. बरोबर आहे. त्याचे कारण द्रष्टा भोक्ता झाला की तो दृश्याकडे धाव घेत असतो. आणि तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर हा द्रष्टा आहे, हा द्रष्टा आहे पण दृश्याकडे जातो म्हणून. वास्तविक हा द्रष्टा आहे, हा आत्मा आहे पण हा आत्मा काय करू राहिला? दृश्याकडे धाव घेतो, दृश्याकडे जाऊन राहिला आणि म्हणून तो भोक्ता झाला. दृश्याकडे गेला म्हणून भोक्ता झाला. द्रष्टा हा दृश्याकडे गेला म्हणून भोक्ता झाला आणि भोक्ता झाला म्हणून तो बद्ध झाला. बद्ध झाला म्हणून तो संसारामध्ये अडकला. बरोबर आहे. अर्थात द्रष्टच दृश्याकडे धावत असतो. पण जे श्री गुरुनाथ भेटता क्षणी अशा वेळेला द्रष्टा दृश्याकडे धाव घेतो, जगाकडे धाव घेतो, संसाराकडे धाव घेतो. पण ज्यावेळी त्याला सद्गुरूची भेट होते त्यावेळी हे बहुरूप सरे, हे बहुरूप सरे म्हणजे जगामध्ये जे निरनिराळे प्रकार आहे, कोणी कसं कोणी कसं कोणी कसं कोणी सूर्यन चंद्रन तारांगण सूर्यन आपल्याला हे काय काय जे काय असेल नसेल ते हे दृश्य बहुरूप म्हणजे अलग अलग आहे ना. पहा ना इथंच बसलेले आहे ना, अलग अलग नाम आणि रूपानं बसलेले सगळे काय आहे? अलग अलग आहे. हे दृश्य त्याचं बहुरूप, अनेक प्रकारचं दृश्य त्याचं संपून जातं. म्हणजे दृश्य आणि दृश्याकडची धाव संपून जाते. दृश्य आणि दृश्याकडची जी धाव असते ती संपून जाते. तसे याच्या ठिकाणी प्राप्त झालेले भोगतेपणा ते सुद्धा शिल्लक राहत नाही. दृश्य संपलं, भोगतेपणा शिल्लक राहिलाच नाही. परंतु द्रष्टा संपत नाही. द्रष्टा म्हणजे आत्मा हा संपत नाही आणि कधी संपला नाही आणि कधी संपणार नाही. पण द्रष्टा संपत नाही. बहुरूप संपले, बहुरूप संपले, संसार संपला, दृश्य संपलं, दर्शन संपलं, पण बहुरूप संपलं. पण द्रष्टा मात्र संपला नाही. तो जसाच्या तसाच आहे. कसं? उदाहरण दिलं. मनुष्य स्वप्नातून जागा झाला, तो प्रत्येकाला अनुभव आहे. असा आहे का कोणाला अनुभव नाही? कोणाला स्वप्न पडलं नाही असं आहे का कोणी विचार? हा, मग समजा आपल्याला स्वप्न पडलं असं समजा. तुम्ही आता तुम्ही तरी पाहत असले तरी असं समजा स्वप्न पडलं, बरोबर आहे. आणि एकदम तुम्ही काय झाले? जागे झाले. हा, मनुष्य स्वप्नातून जागा झाला म्हणजे तेथे भासलेले जे हत्ती घोडे हे सर्व रूप काय होऊन जाते? स्वप्नामध्ये हत्ती दिसतील, घोडे दिसतील, वाघ दिसतील, आपल्याला तोडून राहिला, आपण मरून राहिलो, आपलं मळ पाहून राहिलो, दंडन धाक दंग दंग चाललं आपलं मळ, आपल्याला अक्कल लावून राहिले, पाहून राहिलो.
अरे बहुरूप आहे, अरे हा अलग अलग पद्धती आहे, पाहून राहिलं कशात. आणि एक दणका त्याला की अरे गेलं, सर्वच गेलं, काहीच नाही. तिथं दृश्यही नाही आणि तिथं दर्शनही नाही आणि काहीच नाही. बहुरूप संपलं, तिथं फक्त द्रष्टा शिल्लक राहतो. बरोबर आहे. मग मनुष्य स्वप्नातून जागा झाला म्हणजे तेथे भासलेले हत्ती घोडे हे बहुरूप काय होऊन जाते, नाहीच होऊन जाते, खराच होऊन जाते. परंतु ते बहुरूप पाहणारा जो द्रष्टा असतो, हा द्रष्टा मात्र नाहीसा होत नाही. द्रष्टा कधीच नाहीसा होत नाही. तसाच हा सिद्धांत आहे, असाच हा सिद्धांत आहे. म्हणून या ओळीमधून उत्तरार्धातून सांगितलेला आहे हा अपवाद आहे. आता श्री गुरुच्या दर्शन हे झालं द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. पहिले आम्ही कसे होतो, त्रिपुटीकडे पाहत होतो. गुरुची भेट झाली, आमची त्रिपुटी गेली, नाहीशी झाली. आम्ही फक्त द्रष्ट्याकडे पाहत राहिलो आणि द्रष्टा हा कधी नाहीसा होत नाही. एवढं याच्यावरून आम्हाला या ओळीतून समजलं. आता श्री गुरुच्या दर्शनाने अविद्या रूप निद्रा कशी नाहीशी होते ते ज्ञानेश्वर माऊली सांगतात. गुरुचं दर्शन झालं, गुरुचं दर्शन झाल्यानंतर आपल्या ठिकाणी जी अविद्या आहे, जे अज्ञान आहे, जी माया आहे, हे अविद्यारूपी निद्रा म्हणजे झोप कशी काय नाहीशी होते हे सांगतात. काय सांगितलेलं आहे पहा. अविद्येचे काळवखे, अविद्येचे काळवखे की स्वबोध सुधीन फाके, शीतले प्रसादार्के गयाचेनी दाव्यू. काय अविद्यारूपी जी काळोखी रात्र होती, ती काळोखी रात्र गुरुच्या भेटीनं काय झाली, नाहीशी झाली. आणि त्या ठिकाणी उजेड पडला, प्रकाश पडला, आनंद झाला. कारण ती काळोखी रात्र काय झाली, जी अविद्यारूपी जी काळोखी रात्र आहे ती श्री गुरुच्या प्रसन्नता रूपी शीतल सूर्याच्या उदयाने आत्मज्ञान रूपी सुदिनत्वाला प्राप्त होते. पुन्हा का झोपण येत नाही, झोपायचं नाही. आज काय आहे, बरोबर आहे. हा आपला सत्संग 12 वाजेपर्यंत चालणार आहे. हा डुलकी ज्याला डुलके कशी त्यांना सरळ सरळ उभं राहायचं, 4-5 उभ्याच्या काढायच्या मग खाली बसायचं. हा म्हणजे झोप येणार नाही. नाही तर डोळे ताणून ताणून पाहायचं. नाही ना, आहे ना, डोळे उघडे असताना डोळे ताणलेले असताना झोप येते ना, आहे ना, असे आहे पुष्कळचे. याचं कारण काय, डोळ्यानं जरी पाहत असला तरी त्याचं लक्ष नसते. कारण कारण झोप असते आत. बर पा अर्थ पा माऊलीची भाषा आहे बरं. अविद्यारूपी जी काळोखी रात्र, काळोखी रात्र कशाला म्हटलंय, अविद्या माया किंवा अज्ञान याला काळोखी रात्र म्हटलेलं आहे. मग काळोखी रात्र, अज्ञान रूपी काळोखी रात्र केव्हा असते, सद्गुरूच्या भेटीच्या अगोदर अज्ञान असते, म्हणजे त्याला काळोखी रात्रच म्हटलेलं आहे. आता रात्र काळोखी ते रात्री अंधार असते की नाही, म्हणजे जिकडे तिकडे काळं 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 दिसते, आहे का नाही. हा मग अविद्यारूपी जी काळोखी रात्र ती गुरुच्या प्रसन्नता रूपी, हे सद्गुरू प्रसन्न झाले की त्या सद्गुरू प्रसन्न झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी असलेली जी शीतल सूर्याची उदय, सूर्य वास्तवात शीतल आहे काय, सूर्य शीतल आहे काय नाही, पण गुरुची प्रसन्नता शीतल सूर्यासारखी. सूर्य आतापर्यंत कधी शीतल नाही आणि म्हणून पंखे लावणं पडतात. सूर्य नाही तरी पंखे आहे.
ऊन पडला अंगावर काय करतो आपण? पंखा लावतो, कारण सूर्याच्या ठिकाणी शीतलता नाही आणि सद्गुरूच्या ठिकाणी शीतलता आहे. आणि सद्गुरूला सूर्य जरी म्हटलं तर त्या सूर्याच्या ठिकाणी शीतलता आली, कारण सद्गुरू माझ्यावर प्रसन्न आहेत म्हणून ते शीतल आहे, शांत आहे. कशामुळे? कारण त्यांचा आता काय झाला? उदय झाला. तो सूर्याचा उदय झाला. कशामुळे? बोधामुळे. मला बोध मिळाला, मला अनुग्रह मिळाला, मला नाम मिळालं, आणि म्हणून अशा प्रकारे सद्गुरू प्रसन्न झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी शीतल सूर्याच्या उदयाने अज्ञान रूप सुदीनत्वाला प्राप्त झाले. माझ्या ठिकाणी जे अज्ञान आहे हे अज्ञान नाहीसं झालं आणि ज्ञानरूपी सुदीनत्व प्राप्त झाले. ज्ञानरूपी सूर्य उगवला. म्हणजे ज्ञानरूपी सूर्य उगवल्यामुळे माझ्या ठिकाणी असलेली जी काळोखाची रात्र आहे, ही रात्र खलास झाली. काळोखच शिल्लक राहणार, म्हणजे अज्ञानच शिल्लक राहणार, खलास झाली काळोखी रात्र. आता काळोखी रात्रीलाच सुदिन म्हटलेलं आहे. सुदिन म्हणजे चांगला दिवस, काळोखी रात्र. समजून राहिलं? म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अविद्यारूपी जी रात्र ती श्री गुरुरूप सूर्याच्या प्रकाशाने बोधरूप होते. गुरुचा सूर्याचा गुरुरूप सूर्य म्हणजे सूर्य कोणाला म्हटलं या ठिकाणी? सद्गुरूला सूर्य म्हटलेलं आहे. तर गुरुरूप सूर्याच्या प्रकाशाने शिष्याला किंवा साधकाला काय होतो? बोध होतो, अनुग्रह होतो, नाम मिळते. मग ती मिळाल्यानंतर काय होते? ज्याप्रमाणे अमावस्येची काळी गुप्त रात्र असते. आता अमावस्येला काय असते? जिकडे पाहता तिकडे अंधार रात्र असते की नाही? अमावस्येच्या दिवशी काळोख असतो. जिकडे पाहता तिकडे काळोख. खेड्यामध्ये जा तुम्ही किंवा आताच जर लाईन गेली तर जिकडे तिकडे काय? काळोख. बरोबर आहे. आणि अमावस्येला जास्तच काळोख असतो. मग अमावस्येची काळी गुप्त रात्र असते. त्याप्रमाणे अविद्या म्हणजेच अमावस्येची रात्र. त्या अविद्येला, अज्ञानाला, मायेला अमावस्येची काळी गुप्त रात्र म्हटली. मग आता मला सांगा, मलकापुरात अमावस्या आहे का पौर्णिमा आहे? सांगत जावा तुम्ही. मलकापुरात अमावस्या आहे का पौर्णिमा आहे? अमावस्या, काळी गुप्त रात्र. जरी टीव्ही पाहत असले तरी काळी गुप्त रात्र. जरी चांगलं चुंगलं खात असले तरी काळी गुप्त रात्र. जरी भोकऱ्या डोळ्यानं पाहत असले तरी काळी गुप्त रात्र. ते तर म्हणजे आम्हाला तर दिसते, भोकऱ्या तोंडाची हो दिसते, ती रात्र आहे, ते काळी गुप्त रात्र आहे. कारण सद्गुरूपासून तुम्हाला बोध मिळालाच नाही, नाम मिळालंच नाही, अनुग्रह मिळालाच नाही. म्हणून तुमच्या ठिकाणी अमावस्याच आहे, काळी गुप्त रात्र जायची. हिंमत नाही कोणाची उजेडा म्हणायची. नाही तो म्हणता मलकापुरातला असेल तर माझ्याजवळ तुम्ही असं कसं म्हणता? मग सांगतो, येईल का कोणी? हो, काही करू नाही तो बुवा बोलतो. मग या अविद्येला, या अज्ञानाला काय म्हटलेलं आहे? अमावस्येची रात्र. अविद्येस रात्रीची उपमा देतात. म्हणून या अविद्येला, अज्ञानाला रात्र म्हटलेलं आहे. म्हणून जगामध्ये सर्वात जास्त काय आहे? रात्रच आहे. अज्ञानच आहे की नाही? अज्ञान रूपी रात्रच आहे ना. दिवस नाहीच ना. मग याने दिवस कधी पहा? पहिली दिवस पाहतोच नाही. रात्र 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 अज्ञान रूपी रात्र, अज्ञान रूपी रात्र. कशाच मरतात तरी अज्ञान रूपी रात्र जात. कुठं आहे काय? तसेच मरतात. त्याची रात्र काही संपत आणि दिवस काही निघत
बोधच नाही, नामच नाही, काहीच नाही. कशी काय रात्र संपते, कशी काय दिवस निघेल, निघेल का दिवस निघणार. हा मग ते आहे बरोबर आहे ना. हा मग म्हण ना ते गुरुवचने फुटली पहाट. पण गुरुवचन कशाला म्हणतात, गुरुच्या मुखातून निघालेला जो शब्द जे नाम आहे, अनुग्रह आहे, त्याला पाठ झाली काय होते, दिसते की नाही, तिथून सुरुवात होते. आणि पाठ नुसतं म्हणणं आहे, गुरुवचने फुटली पहाट, गुरुवी माहिती वचन माहिती, पहाट दिसतच नाही, अंधारात अंधार. नुसतं तोंडानं म्हणणं सुरू आहे. हातावर साखर घेतली, पाहतच राहिलो, काही फायदा आहे काय? नुसतं वर्णनच करत राहिलो, काही फायदा आहे काय? साखर चौपणी आहे, साखर पांढरी आहे, साखरी गोळ आहे, समजेल काय? तोंड ताणावं लागेल, खावं लागेल, मटक मटक खावं लागेल, मग काय म्हणतात साखर. तुका म्हणे ते पाहिजे अनुभवाप्रमाणे शब्दाचे गौरव. बळबळ चालत नाही, तिथं अनुभवच पाहिजे. बळबळ करून काय पाहिजे? कीर्तन सुरू आहे, पारायण सुरू आहे, तांडव सुरू आहे, जपतप सुरू आहे, तीर्थयात्रा सुरू आहे, मज्जाच मजा, खाओ पिओ मजा मारो, एक दिवस वैश्य मरो. कधी दिवस निघायचा नाही, रात्रच. काही फायदा आहे काय? सुरू आहे हातावर साखर घेऊन पाहतच राहिले की नाही, मग त्याची चव कधी घेणार? सद्गुरू नामे गोळ शर्करा जिभेने चाखावी. पुढे काय आहे की नाही? अनुभव घेऊन सकल जनांना मोठं वाटावं. आता आहे काय गंमत आहे का? हे नुसतं म्हणणं आहे का? हे लोक नुसतं ऐकतात. ज्ञानेश्वरी पाठ आणि त्याला जर ज्ञानेश्वरीतलं सांगितलं पटत नाही. असं कुठे आम्ही कधी पाहिलंच नाही. हे काय तुम्ही नवीनच काढलं? याचा अर्थ बुवालेच समजत नाही. भागवतकार बुवालेच जर समजत नाही तर बाकीचे काय समजणार आहे? सामान्य माणसाने ते तर बिचारी अज्ञानीच आहे, त्याला कळतच नाही. मग समजवून देणं हे कोणाचं काम आहे? इथं बसणाऱ्या, मी इथं कोण बसतो? सर्व अंधाधुंद कारभार सुरू आहे. परमार्थ अंधाधुंद कारभार सुरू आहे, काहीच खरं नाही. कधी घेतील हे अमृतानुभव सांगा ना. बर पहा, मग काय होते? अविद्या म्हणजे अमावस्येची रात्र. अविद्येस रात्रीची उपमा दिली, अविद्येला रात्र म्हटलेलं आहे. परंतु अंधकाराची उपमा देता येत नाही. अंधकाराची उपमा नाही, लक्षात घ्या. रात्र अलग, अंधकार अलग. झोपले काय? झोप येते, डोळे ताना. रात्र अलग, अंधकार अलग. मग त्या रात्रीला अंधकाराची उपमा देता येत नाही, कारण रात्र आणि अंधकार अलग अलग आहे. मग त्या रात्रीला तुम्ही अंधकार कसं म्हणसाल? तरी अविद्या आवरण निर्माण करते. अविद्या काय करते? फक्त आवरण निर्माण करते. त्या ज्ञानावर ते फक्त आवरण निर्माण करते. काय अविद्या आवरण निर्माण करते आणि अंधकारणे आवरण निर्माण करतो. आवरण निर्माण करत नाही. जसं अविद्या आवरण निर्माण करते, बरोबर आहे? आवरण समजलं तुम्हाला? आवरण आता हे खाली हे खाली हे काय म्हणतात, चादर आहे. याच्या खाली काय पंजेची गाठी आहे. ते जर खराब असली तर आपण काय करतो? वरून टाकतो आवरण. कळलं?
म्हणजे खाली खराब आहे दिसू नये म्हणून वरून आवरण टाकतो. गादीवरती चादर टाकतो की नाही, काय आहे ते आवरण आहे. मग किती टाकपोट झाले, किती खराब होते, गादी वरून चादर टाकली झकपाक ते कसं आवरण टाकलं. समजलं? तसंच अविद्या आवरण निर्माण करते, तसंच अंधकार सुद्धा आवरण निर्माण करते. दोन गोष्टी लक्षात ठेवा. दोघांमध्ये फरक आहे बरं. नाही तर अंधार आणि रात्र एकच म्हणाल, अलग अलग आहे. रात्र आवरण निर्माण करते, अंधकार सुद्धा आवरण निर्माण करते, परंतु तो विक्षेप निर्माण करीत नाही. पण विक्षेप नाही निर्माण करत. आणि अविद्या आवरण अधिक विक्षेप निर्माण करते. अविद्येच्या ठिकाणी आवरणही आहे आणि विक्षेपही आहे. दोन, आवरण आणि विक्षेप दोन्ही निर्माण करते. उदाहरणार्थ याची मला तो भरणं दे, त्या झोपत येऊन झोप तिकडे, झोप तिकडे टाका टाक झोप. हां हां, ते लाभू देतो पाय, राहू दे तुम्ही ना काही करू. हां कर देतो. हां हां, काय झालं पुन्हा वाचून दाखवतो. अविद्या आवरण निर्माण करते, अंधकार सुद्धा आवरण निर्माण करते, परंतु अंधकार हा विक्षेप निर्माण करतो. आवरण तर निर्माण करते पण विक्षेप निर्माण करते. आता कसं अविद्या आवरण अधिक विक्षेप निर्माण करते. उदाहरण सांगितलेलं आहे. रज्जू रूपाने न कळणे म्हणजे आवरण. दोरी पडलेली आहे, ती दोरी रूपानं न कळणं हे झालं आवरण. दोरी पडलेली आहे, अशी पडलेली आहे दोरी, संध्याकाळचा टाइम आहे, बरोबर आहे, आवरण आलं डोळ्यावर. हा केवढा मोठा साप, बरोबर आहे. मग रज्जूच्या ठिकाणी किंवा दोरीच्या ठिकाणी काय दिसते ना, आहे की नाही अनुभव. रज्जू रूपानं न कळणं म्हणजे आवरण. कारण त्या दोरीवर काय झालं, आवरण आलं, आमच्या दृष्टीचं आवरण झालं. आणि रज्जू असून सर्प भासतो हा विक्षेप आहे. दोरी पण साप भासला हा झाला विक्षेप. पहिली गोष्ट दोरी समजत नाही, दोरी आहे हे समजतच नाही, म्हणजे त्याच्यावर काय झालं, आवरण. अरे आवरण आल्यानंतर तो दोरी आहे असं समजत नाही, तो आपल्याला साप दिसतो, हा झाला विक्षेप. म्हणजे रज्जूवर दोरीवर आवरणही आलं, विक्षेपही आला. अर्थात अविद्या म्हणजे अंधकारासारखी नाही. तशी अविद्या ही अंधकारासारखी नाही. अविद्या म्हणजे अज्ञान हे अंधकारासारखं नाही, तर रात्रीसारखं आहे. काय रात्रीसारखं आहे. रात्रीतला अंधकार कोणी म्हणत नाही. रात्र अलग, अंधकार अलग. तर अविद्या म्हणजे अंधकारासारखी नाही. अविद्या अंधकारासारखी नाही, तर रात्रीसारखी आहे. अविद्या ही कशी आहे, रात्रीसारखी. अविद्या आणि रात्र एकच. अविद्या म्हणजे रात्र, पण अंधकार नाही. कारण रात्रीच्या पोटातून आता अविद्या म्हणजे अंधकार सारखी नाही. अविद्या आणि अंधकार सारखे नाही, अलग अलग आहे. तर रात्रीसारखी आहे. अविद्या ही रात्रीसारखी आहे, अंधकाराचा संबंध नाही. अविद्या रात्रीसारखी आहे, कारण रात्रीच्या पोटातून निर्माण होते. काय निर्माण होते रात्रीच्या पोटातून? आता रात्र आहे की नाही,
मग या रात्रीच्या पोटातून सकाळी निर्माण होईल किंवा आताही निर्माण झालं. तारांगण, सूर्य, चंद्र कोणाच्या पोटातून निर्माण झाले? अंधकार. सकाळ झाली, आता निर्माण झाले की सूर्य आहे, ग्रह आहे, तारे आहे. तर रात्रीच्या पोटातून जसे काळोख, तारांगणे, चंद्र, सूर्य निघतात, तसे अविद्यारूप रात्रीमध्ये संपूर्ण जगत निर्माण होतं. त्याला अविद्या म्हटलेलं आहे, त्याला अज्ञान म्हटलेलं आहे, त्याला माया म्हटलेलं आहे. या अविद्यारूपी रात्रीमध्ये संपूर्ण जगत निर्माण होतं. ज्या वेळेस रात्र ज्ञानेश्वरीच आहे किंवा गीतेमध्ये आहे, ज्या वेळेस रात्र सुरू होते त्यावेळेस काय रात्र सुरू असते त्यावेळेस जगत, दृश्य जगत लोप पावलेलं असतं. आणि दिवस निघला की काय होते? आपोआप जगाची निर्मिती होते. ते हे उलट आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, पण त्याच्याकडे याच्यात तफावत आहे. तफावत एखाद्या वेळेस मी सांगेल तुम्हाला. पहा, मग या ठिकाणी अविद्यारूपी रात्रीमध्ये दृश्य जगत निर्माण होते. आता दृश्य जगत निर्माण झालं, रात्रीमध्ये दृश्य जगत निर्माण झालं की मग कर्म, उपासना, ज्ञान हे सर्व मनुष्याला करता येतं. कारण अविद्यारूपी रात्रीमध्ये जग निर्माण झालं की कर्म, उपासना आली, ज्ञान आलं. तुम्ही आज कर्म केलं का नाही? उपासना केली का नाही? ते ज्ञान आलं का नाही? बोला बोला बोला, चुपचाप बसू नका. अरे कर्म केलं का नाही तुम्ही आज काय बोला? पूजा पाठी अमुक तमुक केलं का नाही? तुरे वाले का नाही? उपासना बोला केली का नाही? हे अविद्यारूपी रात्रीमध्ये चालते. मग आपल्या ठिकाणी काय आहे? अरे बोला ना, ऐकली अविद्या? अरे ऐकी नाही अविद्या? ऐकी नाही रात्र सुरू आहे की नाही? काय मलकापुरातल्या लोकांना म्हणता दुसरं नाव ठेवले ना आपण. अरे आपण वाचून राहिलो ना, हे कर्म, उपासना, ध्यान वगैरे हे वाचून राहिलो ना, हे सर्व करता येते. दृश्य जग निर्माण झालं तर मग आपण या दृश्य जगातच वावरून राहिलो ना. मग कर्म, उपासना, ध्यान हे सुरुवात होती. म्हणजे आपण कशात आहे? रात्रीमध्येच आहे. प्रत्येकाने उपासना केली, उपास आहेच ना. आहे का नाही? पूजापाठी जप वगैरे झालंच, व्हायलाच पाहिजे. कारण रात्री सोडत नाही, राहतच पाहिजे आम्हाला. अविद्याच पाहिजे, ज्ञानच पाहिजे. पण आम्ही जप काही करणार, नाम काही घेणार, दुसरी चिंतन नाही करू. आरती म्हणू, हे म्हणू, ते म्हणू, सर्व करू. पण गुरुनं सांगितलेला जप करणार नाही, नाम घेणार नाही. भुजवान तोंड ताणून ज्ञानदेव पुजे निवृत्तीची ताळण गगनाहुनी वाळ नाम आहे. अरे या ब्रह्मांडापेक्षा मोठं काय? किती वेळा घेतलं? कबलच्या देवाची पूजा करा, तो देव म्हणते माझी पूजा कर. कारण तुमच्या पूजेत तुमच्या श्वासामध्ये मी आहे. मुख हलेना, कंठ हलेना, जीवा स्मरेना राम. राम हमारा जप करे हम बैठे आराम. तो रामच तुमचा जप करून राहिला, पण काय पाहिजे? आठवण पाहिजे. आमची आठवण कुणीकडे? म्हाताऱ्याकडे. मग तुमच्या रात्र आहे की दिवस आहे? लाजली वाटत गेले.
आपण नाही करत. असं म्हटलं तर म्हणजे हा बुवा काही सांगू राहिला, काही फोका आणू राहिला हा बुवा असं म्हणते नाही लोक. पण सत्य परिस्थिती काय आहे? हा, सत्य परिस्थिती हीच आहे. उपवास कशाला म्हणतात? उपवास म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं, म्हणजे त्याच्या जवळ राहणं, त्याला उपवास म्हणतात. नामस्मरण, उपासाच्या दिवशी नामस्मरण करणं म्हणजे उपवास झाला. कठीण आहे बाबा. म्हणून मी अल्पेशला म्हटलं, बरं आहे का मग हे तुम्हाला कोणाला समजणार नाही. ते फक्त प्रियंकाला समजून त्याला समजून त्याला म्हटलं बरं आहे का मग हे, तर आम्हाला बाबांनी म्हटलं तर बरं आहे का मग हे, त्या टाइमला खोपडी उजेड पडला. इलाज नाही त्या गोष्टीला, इलाज नाही. श्रीपाद बाबा एका 2-4 जण होते. श्रीपाद बाबा एका साधकाच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर आता ते 4-5 जण बसले होते. 4-5 जण गेले. मग त्या बाईनं आणलं पोहे. मग श्रीपाद बाबाच्या हाती प्लेट दिली, तर याची प्लेट दिली. मग त्या 4-5 जणांचं एक काय म्हणते, अरे आज सोमवार आहे ना, नाही आज गुरुवार आहे ना. अरे बाबा म्हणतो हो गुरुवार आहे, जाऊ द्या. ती प्लेट परत केली. वास्तविकता गुरुवार वगैरे नव्हता. त्याच्या करता म्हटलं की आज काय म्हणजे त्याला दुःख होऊ नये म्हणून परत केलं. म्हणजे संत जे करतात हे जे पक्के असले तर काय हरकत नाही, अधर कच्चे असले तर काय कामाचे. आता याच्यामध्ये काही पक्के काही अधर कच्चे आहे की नाही. 15 वर्ष ऐकून बी अधर कच्चे आहेत की नाही. 10 मिनिट बसले की तुमचं काम होऊन जाते सर्व नामस्मरणाचं. उपास नसताना सुद्धा, गुरुवार नसताना सुद्धा श्रीपाद बाबांनी सांगितलं मला उपास. अरे हो 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 आम्हाला आठवणच नाही. परत केली. मग त्या दिवशी कधी राहिली. त्यांचं मन दुखू नये म्हणून. वास्तविकता उपास नव्हता. मग सांभाळणं पडते ना. आता आम्ही तुम्हाला म्हणणं की करू नका असं म्हणायला पाहिजे का? आम्ही करू नका तुम्ही उपास करा. आम्ही कशाला म्हणायचं करू नका? उपास करायचं ना, तुमचं मन आहे ना, मग करा. काही घेणं देणं. ज्याला संपूर्ण ज्ञान मिळालं त्याचा काही संबंध येतोच नाही. इथं कशाचाच काही संबंध येत नाही. कारण सर्व ब्रह्मांड सर्व तो जर ओतपुरत भरलेला आहे तर बाकीचा काही कशाचा संबंध येतच नाही. कारण गुरुवचने फुटली पहाट हे पाहायला पाहिजे. मग ते खरोखर पहाट झाली की नाही हे पहा. तिथं अंधारात सात पडत बसले तर कसं होईल. हा तसेच सूर्योदय झाला म्हणजे तो रात्रीचे पोटातील पदार्थाचा नाश करतो. सूर्योदय झाला की त्याच्या पोटाची रात्र असते, त्या रात्रीचाही नाश करतो आणि त्या पदार्थाचा असते नाश करतो. म्हणजे दिवस निघाला की रात्रीचाही नाश होऊन जाते. रात्रीचा नाश झाला म्हणजे मग चंद्र सूर्य हे तारांगण वगैरे हे सुद्धा नाहीसे होऊन जातं, नाही काय. तसे श्री गुरु कृपारूपी सूर्याचा उदय झाला म्हणजे अविद्यारूपी काळोख मावळतो. अविद्यारूपी काळोखाचा नाश होतो. अविद्यारूपी काळोखी रात्र मावळते. पण गुरुरूपी सूर्योदय झाला पाहिजे. बरोबर आहे. आणि सोबोध रूपी सुदिन उजाळतो.
स्वबोध. स्वबोध म्हणजे जे अनुग्रह नाम, त्याला सुबोध म्हणतात. सुबोध रूपी सुदिनं उजाडला पाहिजे. या सुबोध सुदिनाने अविद्या नष्ट झाली नाही. या स्वबोध सुदिनाने अविद्या नष्ट झाली नाही तर ती तद्रूप. अशा प्रकारे स्वबोध मिळाला, बोध मिळाला, अनुग्रह मिळाला, मग अविद्या नष्ट झाली नाही. मग अविद्या तर नष्ट होते का नाही होत हा महत्वाचा प्रश्न. स्वबोध मिळाला, सुदिन निघाला, अविद्या नष्ट झाली का नाही? अविद्या नष्ट झाली का नाही? सर्वजण सांगा. अरे बा, स्वबोध सुदिनाने, स्वबोधाचा दिवस निघाला, मग अविद्या नष्ट झाली का नाही? मोठ्याने सांगा, इथे ऐकवायला पाहिजे ना. हे कशा करताय? हे बा, स्वबोध सुदिनाने अविद्या नष्ट झाली का नाही? झाली. बरोबर आहे. चुकीचं आहे. सब चुकीचं आहे. आता इथे तुमचं टेप झालं. आता कुठं जासान? आता जासान कुठं? सर्वची आवाज आली इथे. पहा पुन्हा पहा. स्वबोध सुदिनाने चांगला दिवस निघाला, उजेडला, अविद्या नष्ट झाली नाही तर ती तद्रूपच बनते. तद्रूप बनते म्हणजे एकरूप होऊन जाते. अविद्या नाहीशी होत नाही. अविद्या नाहीशी होत नाही तर ती नामाशी, परमात्म्याशी, आत्म्याशी एकरूप होते. नाहीशी कशी होईल? नाहीशी होत. अरे नाहीशी व्हायला पाहिजे की नाही? पण अविद्यात नाही ना. सुदिन उगवलं ना, मग ती अविद्या काय होऊन जाते? तद्रूप होऊन जाते, एकरूप होऊन जाते. मग ती अविद्या राहतच नाही. उदाहरण दिलं, जसा सूर्योदय झाला असता रात्रीचे प्रेत पडत नाही. सूर्योदय झाल्या असता रात्रीचे प्रेत पडत नाही. किंवा ती रात्र प्रकाश रूपच होते. ती रात्र काय होते? प्रकाश रूप होते. किंवा रज्जूवर बसलेला सर्प असला तरी त्याच्यापासून भीती वाटते. दोरीवर साप पडला, दोरी समजून आपण साप जर समजलं तर तरी ती दोरी असून सुद्धा आपल्याला काय वाटते? भीती वाटते. अरे बापरे, केवढा मोठा साप असते. काय दोरी असते, पण आपल्याला काय वाटते? साप. म्हणजे आपल्याला भीती वाटते. आणि वारुळातील सर्प असला तरी त्याच्यापासून भीती वाटते. वारुळातला सर्प असला तरी त्याच्यापासून भीती वाटते. दोरीवर सर्प भासला तरी त्याच्यापासून भीती वाटते. परंतु वारुळातला सर्प मेला तर जसं त्याचं प्रेत पडते. वारुळातला सर्प मेला, त्याचं काय पडलं? तिथं प्रेत पडते. तसे रज्जूवर भासलेल्या सर्पाचे प्रेत पडत नाही. रज्जूवर भासलेला जो सर्प आहे त्याचं प्रेत पडत नाही. तर तो रज्जू रूपच होतो. कारण मुळातच तो कोण असतो? रज्जू होतो. मुळातच दोरी असते. मग ते दोरी रूपच होऊन जाते, कारण मुळातच ती दोरी असते. तसेच ज्या श्री गुरुच्या प्रसाद रूपी सूर्याचा स्पर्श झाला असता अविद्या नष्ट होती की नाही? अविद्या नष्ट होत नाही तर ती काय होते? तद्रूप होते, एकरूप होते, मिसळून जाते. जसं पाण्यात मीठ टाकलं की ती मीठ पाण्याची एकरूप होते, तद्रूप होते. तसं अविद्या नष्ट होत नाही तर ती तद्रूप होते. त्याचं कारण असं, अविद्या कल्पित आहे.
आणि अविद्या मानलेली आहे. अविद्या कल्पित आहे आणि कल्पित वस्तू नेहमी अधिष्ठान रूप असते. कल्पित वस्तू नेहमी अधिष्ठान रूप असते. जी तुम्ही कल्पना करता हे सर्व अधिष्ठान रूप आहे. वाक्य लक्षात ठेवा. कल्पित वस्तू नेहमी अधिष्ठान रूप असते. या न्यायाने अविद्या नष्ट होत नाही. तर ती काय होऊन जाते. आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की अविद्या हिची निवृत्ती ही घटनिवृत्तीसारखी नाही. अविद्येची जर निवृत्ती करायची असली, अविद्या जर नाहीशी करायची असली तर ती घटनिवृत्ती सारखी नाही. घटनिवृत्ती म्हणजे घट म्हणजे मळक्याची निवृत्ती केल्यासारखी नाही. पुन्हा पहा, अविद्येची निवृत्ती ही घटनिवृत्ती सारखी नाही. आणि ब्रह्मज्ञान हे घटज्ञानासारखे नाही. दोघेच फरक आहे. एक आहे अविद्या, एक आहे ब्रह्मज्ञान. तर हे जे अविद्या आहे, या अविद्येची निवृत्ती हे घटनिवृत्ती सारखी नाही. आणि ब्रह्मज्ञान हे घटज्ञानासारखे नाही. याचं कारण असं किंवा घटज्ञानामध्ये त्रिपुटीसह अज्ञान कायम राहते. जे घटज्ञान असते त्या घटज्ञानामध्ये त्रिपुटीसह अज्ञान तसंच्या तसं शिल्लक राहते घटज्ञानामध्ये. आणि ब्रह्मज्ञानामध्ये त्रिपुटीसह अज्ञान नाहीच होऊन जाते, खलास होऊन जाते. ब्रह्मज्ञान झालं की त्रिपुटी शिल्लक राहते. द्रष्टा, दृश्य, दर्शन. बरोबर आहे. म्हणून ब्रह्मज्ञान घटज्ञानासारखे नाही. ब्रह्मज्ञान आणि घटज्ञान अलग अलग आहे. ब्रह्मज्ञान अलग, घटज्ञान अलग. आणि अविद्या निवृत्ती घटनिवृत्ती सारखी नाही. ब्रह्मज्ञान हे घटज्ञानासारखे नाही आणि अविद्येची निवृत्ती हे घटनिवृत्ती सारखे नाही. कारण घटाची ज्यावेळी निवृत्ती करतो तेव्हा त्या घटाच्या निवृत्तीत घट निवृत्त झाला, मळक निवृत्त झालं की काय शिल्लक राहते. खापरच ना. अरे मळकं फुटलं, काय होते ते खापर. मग घटाच्या निवृत्तीत त्याच्या मागे शिल्लक काय राहते. खापऱ्या राहतात की शिल्लक. म्हणजे आणि अविद्या निवृत्त झाले की त्याच्या मागे काही शिल्लक राहत नाही. कारण की अविद्यात काय होऊन जाते, तद्रूप होऊन जाते. ब्रह्मज्ञान झालं, अविद्या निवृत्त झाली की मागे शिल्लक काहीच राहत नाही, ती तद्रूप होते, एकरूप होते. म्हणजेच ती अधिष्ठान रूप होते. तुमच्या ठिकाणी असलेली जी अविद्या आहे ही अविद्या तद्रूप होते, म्हणजे अधिष्ठान रूप होते, म्हणजे ब्रह्मरूप होते. परंतु त्याला गुरुप्रसाद रूप सूर्याचा संबंधच यायला पाहिजे. गुरुशी संबंधच यायला पाहिजे, तरच असं होईल. नाही तर नाहीच होणार नाही. खापऱ्या शिल्लक राहतीलच. आणि कधी ना कधी खापऱ्या शिल्लक राहिला तर त्याची माती होईलच. माती झाली तर पुन्हा त्याचा घट शिल्लक घट सागर होईलच. म्हणजे हे सुरूच राहील. संसार येणं जाणं याले संसार म्हणतात. पण अविद्या तशी नाही.
अविद्येची निवृत्ती झाली, तिची बात झाली, तिची काय होऊन जाते, एकरूप होऊन जाते, तद्रूप होऊन जाते. परंतु त्याला गुरुप्रसाद रूप सूर्याचाच संबंध झाला पाहिजे. किती झाले अंदाज? सव्वा तर झालंय का नाही? घेऊ का एक? मग घेऊ एक. काही म्हणत अशी काय पाल लाळ लावून काय म्हणत नाही, काही तर म्हणत कधी उठून कधी नाही. काय बोर झालं का असं तर कधी आम्ही ऐकलंच नाही. कठीण रे बाबा, कठीण कठीण. याला ज्ञान म्हणतात, अज्ञान नाही. जगात ज्ञान आहे की अज्ञान आहे? मोठ्यानं म्हणा, अज्ञान हे ज्ञान आहे. अनुभवाचं की बिना अनुभवाचं? अनुभवाचं. मग खापऱ्या शिल्लक ठेवायच्या काय नाही. अविद्या काय करायची? तद्रूप करायची, अधिष्ठानाशी एकरूप करायची. काम झालं. एवढंच काम आहे फक्त मनुष्य जन्मात. आणि तेवढे जर होत नसेल तर मग काय फायदा? जन्माला या, खा प्या, मजा मारा, मरा, पुन्हा या, पुन्हा मरा. जन्म त्याच्याकरता आहे काय? आणखी 1 तास. तुमचा भगवान श्रीकृष्णावर भरोसा आहे की नाही सर्वांचा? अरे आहे की नाही? आहे ना? काही ते वरून आहे म्हणता. आहे खरं सांगा, आहे नसला तरी म्हणता आहे. दटमाटू काही खरं नाही रे बाबा. ना घालो. बर पहा, एक श्लोक घेऊ फक्त. तोही अर्धात घेऊ, पूर्ण नाही घेणार, कारण लवकर हे व्हायला पाहिजे ना. 2 तासात जास्त होते बघ, पण घेऊ, वाचून दाखवू बघ. पहा, हा श्लोक पुन्हा एका दिशेला घेऊ. जयाचे नि कृपा सलिले जीव हा ठाववरी पाखाडे, जे जीव शिवपणही ओविळे अंगी न लवी. ही 3री ओवी आहे. ज्याच्या कृपारूपी पाण्याने जीव इतका पवित्र होतो. कृपारूपी पाण्याने म्हणजे सद्गुरूची कृपा हेच एक प्रकारचं काय पाणी आहे. आम्ही आंघोळ करतो कशा करता? देहाच्या शुद्धी करता. काय करतो? आंघोळ करतो. रोज आंघोळ केलंच पाहिजे, आहे का नाही? देहाची शुद्धी व्हावी म्हणून आंघोळ करतो. तसं कृपारूपी पाण्याचे थेंब. सद्गुरूनं कृपा केली, सद्गुरूची कृपारूपी दृष्टी झाली की त्या कृपारूपी पाण्यानं तो जीव इतका पवित्र होतो, इतका पवित्र होतो. गुरुनं कृपा केली की इतका पवित्र होतो की तो ईश्वरपणाचाही ओवळेपणा अंगाला लागू देत नाही. ईश्वराचा सुद्धा ओवळेपणा अंगाला लागू देत नाही. इतका तो जीव पवित्र होतो गुरुच्या कृपेनं. कारण ईश्वर सोपाधिक आहे. ईश्वर कसा आहे? सोपाधिक आहे. आणि गुरु कृपेने जीव निरुपाधिक होतो. गुरुच्या कृपेने जो जीव आहे हा निरुपाधिक होतो. कोणत्याच प्रकारची उपाधी जीवाला राहत नाही. तो शिवापेक्षाही कुठे जातो? पुढे निघून जातो. म्हणून तो कोणत्याही उपाधीचा ओवळेपणा अंगाला लागू देत नाही. ईश्वराच्याही ओवळेपणा अंगाला लागू देत नाही. गुरुच्या कृपेनं जीव इतका पवित्र होतो
की ईश्वराचा ओवळेपणा तो अंगाला लागू देत नाही, कारण ईश्वर हा सोपाधिक आहे आणि गुरुची जी कृपा आहे, हा गुरुच्या कृपेनं जीव निरुपाधिक हो. म्हणजे गुरुची कृपा झाली, कोणत्याच प्रकारची उपाधी साधकामध्ये शिष्यामध्ये राहत नाही, कोणत्या उपाधीचा ओवळेपणा अंगाला लागू देत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्री गुरु कृपा रूपी जलात काय केलं पाहिजे? स्नान केलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे. गुरु कृपा रूपी जल म्हणजे गुरुच्या कृपेचं जे जल आहे तिच्यामध्ये आंघोळ करायला पाहिजे. तर तो जीव इतका शुद्ध होतो, इतका शुद्ध होतो की त्याला शिव म्हणणं हे सुद्धा ओवळं वाटलं पाहिजे. शिव म्हणणं सुद्धा ओवळं वाटलं पाहिजे. गुरु कृपेमुळे तो जीव सुद्धा ओवळा वाटला पाहिजे. आज तुम्ही हे काय लावलं पण ओवळं सोवळं ओवळं सोवळं आहे का नाही? ओवळं काय आणि सोहळं काय? ओवळं आणि सोवळं आहे का नाही? हा, तर हे ओवळं आणि सोहळं आपल्याकडे समजत नाही, ते फक्त ब्राह्मणामध्ये समजते. ओवळं सोवळं ब्राह्मणात समजते, आपल्याला काही सामान्य माणसात तर समजत नाही. चांगलं चांगले समजत की ओवळं सोवळं काय, बरोबर आहे. मग तुम्हाला असं वाटतं की ओवळं सोवळं काय आहे तर पहा, म्हणजे तुम्हाला ओवळं सोवळं समजेल. एखादा मनुष्य संशयात गेला डबडे घेऊन शौचास संडासला, तर तो ओवळा होतो, ओवळा होतो. घेतला डब्बा गेला संडासला शौचाला, तो काय होतो? ओवळा होतो. आणि स्नान केलं तो सोवळा होतो. मग त्यानं ओवळं राहायला पाहिजे की सोवळं व्हायला पाहिजे? सोवळं व्हायला पाहिजे. आणि ओवळाच राहिला तर काही फायदा आहे का? हा फरक आहे सोवळं आणि ओवळं. नुसतं शौचाला गेला तर तो ओवळा, आंघोळ केली तर तो सोवळा. हे व्यवहारामध्ये आहे. तसंच परमार्थामध्ये सोवळा आणि ओवळा आहे. तसे परमार्थामध्ये सुद्धा जीवानं आपल्या स्वरूप स्थितीमध्ये न राहणं हे ओवळं. आपल्या स्वरूप स्थितीत मी कोण आहे? मी आत्मा आहे. आपल्या स्वरूप स्थितीत न राहणं हे ओवळं. कारण त्याची आठवणच येत नाही. दिवसभर संसारामध्ये मनुष्य गुंततो, त्याची आठवणच येत नाही की मी आत्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, हे त्याला आठवणच येत नाही. हे झालं ओवळं. आणि स्वरूप स्थितीवर राहणं हे झालं सोवळं. नाही, मी खरोखर आत्मस्वरूप आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, मीच परमात्मा स्वरूप आहे, मी प्रकाश रूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी आत्मा त्या परमात्म्याशी एकरूप आहे. याला म्हटलेलं आहे, याच्या स्वरूप स्थितीवर येणं याला सोवळं म्हटलेलं आहे. समजलं? सोवळं आणि ओवळं म्हणजे भगवंताचं नाम विसरणं हे सोवळं, आपलं ओवळं. आणि स्वरूप स्थितीवर येणं म्हणजे नामस्मरण करणं हे सोहळं. समजलं? हा, नुसतं मानानं आलो मी उद्या विचारेन पेपर घ्यायचा तुमचा. बर, आता काय होऊ राहिले याच्यात? जे पाश्चिमात्य लोक आहे, पाश्चिमात्य लोक म्हणजे इंग्लंड, अमेरिका, रशिया, जपान वगैरे, हे इकडे आपल्या भारतातले किंवा गेलेले अति हुशार असं म्हणा, किंवा त्यांच्या देशात असलेले अति हुशार, ते पाश्चात्यासारखे वागून राहिले. आपल्या भारतातले राहतो भारतात, वागतो पाश्चात्यासारखा, राहतात भारतात आणि वागतात पाश्चात्यासारखे. अमेरिका, रशिया हे देश वागतात ना,
तसे वागतात आपल्या भारतातले लोक. वागायला पाहिजे का तसं? तो चांगलेपणा आहे की मूर्खपणा आहे? मोठ्यानं म्हणा. हा, मग पाश्चात्य विद्या शिकलेले लोक पायामध्ये जोळा घालून जशीच्या तसे कुठेही जेवतात. आपल्याकडे जेवतात की नाही? पायात बूट घालून जेवतात की नाही? चपला घालून जेवतात की नाही? ते काय असते ते लग्नामध्ये ते काय बफे ते कोणाला येत नाही. हा, आता ते पुण्यावाले माहिती आहे बफे म्हणतात त्याला. आपल्याला काय असतं काम त्याला बफे. जर टेबलावर जागा नसली तर जातात ते घेतात आणि लगे उभ्यानच पायातला पायात जोडा जसे येतात हान खड्या हान खड्या राहतात भारतात. सवय पाश्चात्य सारखी. नियम काय आहे? जेवायचं तर खाली बसा, चपला काढा, बूट काढा आणि मग जेवण करा शांत. हे भारतीय संस्कृती आहे आपली. बरोबर आहे. त्याच्याजवळ संस्कृतीच नाही ना, म्हणून ते पायात डोळा घालून जेवतात. एवढंच की डोळ्यात जेवत नाही. हा फरक आहे. चुकलं काय? चुकलं सांगितलं बरं. मी येडा माणूस आहे. हा, कठीण रे बाबा. मग पाश्चात्य विद्या शिकलेले लोक पायामध्ये डोळा जशाच तसा घालून कुठेही जेवतात. आणखी ते लोक डोळ्यामध्ये जेवत नाही. एवढंच काय, फक्त त्यात उन्ही शिल्लक राहिलेली आहे. काही दिवसांना डोळे ते जेवतील. परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली सांगतात शिवाला देखील ओवळा आहे. या ठिकाणी शिवाला देखील ओवळा आहे असे म्हणतात माऊली. शिवाला देखील ओवळा म्हणतात. सांगा ज्ञानेश्वर माऊली शिवाला काय म्हटलेलं आहे? ओवळा. याचं कारण असं, ओवळा का म्हटलं? शिवाला ओवळा का म्हटलं की शिवाच्या ठिकाणी मायेची उपाधी आहे. शिवाला माया लागली म्हणून तो ओवळा झाला. ती माया काढून घेतली की तो शिव सोहळा होतो, ब्रह्मरूप होतो, आत्मस्वरूप होतो, परमात्मा स्वरूप होतो. बरोबर आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, शिवाला देखील या ठिकाणी ओवळा आहे असे म्हणतात. शिवाला देखील ओवळा म्हटलेला आहे माऊलीनं. तर माऊली म्हणजे काय? आज माऊलीची काय जयंती आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा. आता आम्ही कोणाच्या पोटचे? कोणाच्या? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून श्रीपाद बाबाची सर्व विस्त सर्व भाव कोणाकडे होता? माऊलीकडे होता. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ मुख्य महाविष्णू. तो मुख्य महाविष्णू आणि तो ज्ञानेश्वर माऊली आणि तोच श्रीपाद बाबा आणि तोच तुम्ही सर्व एक केलं. केलं फक्त जगा करता. आणि तीच आपली परंपरा मुख्य महाविष्णू. मग तिथं तुम्ही शेंड्यावर ज्ञानेश्वर माऊलीला बसवा का महाविष्णूला बसवा का श्रीपाद बाबाला बसवा, तिघे जण कसे आहे? कसे आहे? एकच आहे. आणि त्याचे आम्ही वंशज आहोत परंपरेतले. आणि त्याच्याच वंशातल्या लक्ष्मण बाबाजी आज काय जयंती आहे. केवढा मोठा भाग्याचा दिवस. पण प्रवचन कधी होती याची वाट पाहतो.
पण काय हरकत नाही, तुम्ही हसवता आमची झोप गेली, पुढे वाचा. ठीक आहे, काय हरकत, तुम्ही जसं म्हणाल कठीण. बरं पहा, मजा आहे की नाही. आता जे घरी राहिले ते झोपले दयात झोपले. हे विचार चालू असतील, कोणी टीव्ही पाहत असेल, कोणी काही करत असेल, कोणी काही करत असेल. आलं हे ऐकायला भेटेल का? आणि याच्याहून ऐकलं फरक पडतो. प्रत्यक्षात पाहणं जा काय जाणं पडते. हे बा युट्यूबवर तर येते, पहा. अशी मध्ये येईल का? जाऊ द्या, पहा. मग त्याचं कारण असं, शिवाला मायेची उपाधी आहे म्हणून ओळा. म्हणून श्री गुरु हे माया विवर्जित आहे. म्हणून गुरु हे माया विवर्जित आहे. म्हणजे गुरुच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची उपाधी नाही, अविद्याही नाही आणि मायाही नाही. कारण ते काय, गुरु हे काय, माया विवर्जित आहे. माया विवर्जित झाली ओ माये, नाही काय, तितके आपण निर्मळ व्हावेला, तितकं आपण निर्मळ झालं पाहिजे, तरच त्याचा फायदा. नाही तर मग काय आहे म्हणजे आहे, घेतलं म्हणजे घेतलं, झालं म्हणजे झालं, चालणारच आहे. तर आज आपण सर्वजण या ठिकाणी गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी जमलो. तुम्ही आले, आनंद वाटला. पण अजून काही पुष्कळशे साधं खिचपट पडलेले घरात, त्याचं दुःख आहे. सत्संग म्हटलं की जागा शिल्लक नाही राहायला पाहिजे, भांडणं व्हायला पाहिजे बसण्यात. मला बसू दे, तिनं म्हणायला पाहिजे म्हणून बसू, त्यानं म्हणायला पाहिजे मला बसू दे, मला जागा भेटली पाहिजे, असं पाहिजे. नाही तर मग काय खरं आहे, एका 4-2 जण ऐकतातून त्याचा काही फायदा नाही. तर त्या चान्स गमवू नका, असा चान्स पुन्हा येणार नाही, लक्षात घ्या. तर झालेली सेवा, आजची झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी मी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय.